दिवसाचा सुरू होतो। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं राजधानी इलेव्हन पाबळवाडी यांनी फायनल मध्ये धडक मारले। पाहूया आजच्या दिवसात त्यांना कोणता संघ विरोधक मिळतोय फायनल साठी। केदारनाथ इलेव्हन डपळवाडी संघाला विनंती आपले लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आहे, जेणेकरून आजचे जे उर्वरित सामने ते वेळेत पार पडावे। तसेच दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपल्या आपल्या संघाचा एक 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। सर्व सामने कंपल्सरी चेस आहेत, याची सर्व कर्णधारांनी खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे। धायटी संघाला विनंती आपल्या सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत, क्षेत्ररक्षण सजून घेत आहेत केदारनाथ इलेव्हन डपळवाडी संघाचे कर्णधार। दोन्ही संघांचे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत, जेणेकरून नाव घेताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही। धायटी संघाचे सलामीवीर मैदानामध्ये यायचं लवकरात लवकर। गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय नियोजन केल्याप्रमाणे कल्पेश सह्याद्री क्रिकेटचा एक बाहुबली ऑलराऊंडर गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय कल्पेशांच्या स्वरूपात। धायटी संघाचे सलामीवीर मैदानामध्ये प्रवेश करताना आपण पाहतोय रोहित आणि अक्षय यांची जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय। पंचांना विनंती लगेच सामना चालू करायचा आहे, अगोदरच 1 तास लेट हा पहिला सामना चालू करतो आपण, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे। जास्त टीम मीटिंग नको मॅच चालू झाल्यानंतर, कर्णधार यांनी याची नोंद घ्यायची आहे। तसेच या सामन्यासाठी पंच म्हणून नेमले गेलेले ते विजय आणि अनुभवी खेळाडू संतोष। चला होते सामन्याला सुरुवात, गेल्या गणरायाच्या नावाने करूया दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सामन्याला सुरुवात। गणपती बाप्पा गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो कल्पेश, फलंदाजी मार्गवरती आपण पाहतो रोहित सोमार्डे यांनी किती वेळ आपल्या संघासाठी सामने जिंकून दिलेला हा रोहित सोमार्डे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडूवरती मात्र 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यांना। 1 धाव घेण्यात यश मिळाले धायटी आणि रोहित यां
धायटी संघाचा स्कोर बोर्ड मात्र आता चालू झालेला आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतो अक्षय, रोहित यांचे सहकारी अक्षय स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी अदलाबदली करण्याचा प्रयत्न चालू आहे कर्णधार कल्पेश यांचा. पुढील चेंडू कल्पेश यांचा अक्षय यांच्यासाठी पाहूया. पॉवर प्लेचा षटक हाताळतात ते कल्पेश. मोठमोठे फटके मारण्यात तरबेज असलेला हा खेळाडू अक्षय स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो. मागील वर्ष धायटी या संघाने पूर्णपणे गाजवलेलं वर्ष. बॉलला दिलेला सन्मान चेंडू काही क्षणासाठी होता हवेमध्ये, पण कोणत्याही प्रकारची हानी नाही धायटी संघाला. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 चेंडू 2 धावांवरती. गेले 2 सीझन आपण पाहतोय सकाळचं पर्व कुठेतरी बॅट्समन यांना रोखून ठेवण्यात यश मिळते गोलंदाजांना. वारंवार आपण पाहिलं या मैदानावरती. कल्पेश यांचा पुढील चेंडू रोहित सोमाडे यांच्यासाठी स्वीप पद्धतीने मारलेला चेंडू जातो सीमारेषेकडे आणि मिळतात रोहित यांना 4 धावा. आजच्या दिवसातील पहिला चौकार रोहित यांच्या बॅट मधून येताना आपण पाहतोय आणि या चौक्यानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. ज्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता त्या क्षेत्रामध्ये फटका मारून चौकार मिळवलेला आहे रोहित यांनी. कुठेतरी आता रोहित यांची बॅट रन काढायला चालू झालेले आहे. कल्पेश यांचा पुढील चेंडू पाहू काय होतोय चेंडूवरती. गुडलेन पद्धतीचा हा चेंडू योग्य तो सन्मान दिलाय रोहित यांनी. निर्धाव चेंडू फेकण्यात यश मिळाले कल्पेश यांना. एक तेरी तो एक मेरी या पद्धतीचा आणि आत्ताच आकाश सर यांचं आगमन झालेलं आहे, तरी त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. आणि पाहतो मैदानामध्ये काय घडतं. आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. चेंडू जातो निर्धाव. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक संपतंय. एक षटक समाप्तीनंतर धायटी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. हॅलो केदारनाथ 11 लफेवाडी संघ थोडंसं स्पीड अप घ्यायचं, जास्त वेळ नका घेऊ. बॉलिंग मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 वरती सचिन येतोय. मॅच पाहिली तर दिवस दुसरा शेवटचा दिवस सह्याद्री चषक सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय ना, त्यामधील पहिली मॅच. पहिल्या ओव्हरची पाहणी पाहायला गेले. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 6 लगावलेत. वाईड बॉल येतोय. एक्स्ट्राची रन येणार आहे. एक्स्ट्राच्या रनने धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचले आता 7 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती सचिन खेळताना दिले वन डफळवाडी विरुद्ध टीम आपण पाहतोय. टीम एम्पायर धायटी. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. मागील वर्षाचा विचार केला तर दोन्ही संघांनी देखील आपण पाहतोय चांगली कामगिरी केली. आता नवीन हंगाम 2025-26 हंगाम या हंगामामध्ये पुन्हा एकदा त्याच जिद्दीने त्याच बळावरती तयार देखील झाले आणि लढतायत देखील मैदानाच्या आतमध्ये. टीम एम्पायर धायटी विरुद्ध टीम केदारला दिले वन डफळवाडी संघ. बॉलिंग मार्क वरती सचिनचा पहिला बॉल कंप्लीट होतो. पहिल्या चेंडूवरती पहिली रन. संघाची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओव्हर द विकेट सचिन.
रोहित सोमर्डे स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करतोय. सह्याद्री क्रिकेट आश्रम मधील एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याजवळ पाहिलं जातं. वारंवार मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो रोहित सोमर्डे. नाश्ता केला पाहिलं तर कॅप्टन अक्षय पेडरला आपण पाहतोय नाश्ता केंड वरती. सिक्सचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. खूपच दूर होऊन फेकी केलेला चेंडू. यावेळेस अगदी पंच करतात. पंचांचा वेळ अंतिम आहे. चार ओव्हरचे मॅचेस असतील. प्रत्येक ओव्हर मध्ये 5 चेंडू असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रथम फेरीमध्ये प्रत्येक संघाचे संघ करणारे याची नोंद घ्यायची आहे. यावी राईट झोनला चेंडू मात्र आपण पाहतो पंच कळतात की निर्धाव बॉल आहे आणि डॉट बॉल निशी आपण पाहतो. या ओव्हर मधील 2 बॉल पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 3 एक्स्ट्राचे रन दिले त्या गोलंदाजाने सचिनला आपण पाहतो बॉलिंग मार्क करती. यावे अपील तर उचलून धरले पंचांजवळ, परंतु पंच अपील पेटावून लावतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतो. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो. थोडीशी लय बिघडली होती परंतु तदनंतर चांगली लय पकडतोय गोलंदाज. अचूक टप्प्यावरती लाईन लेंथ मध्ये पाहायला येतो सचिनची. दमदार आहे आणि त्याच जोरावरती तो रोहित सोमर्डेला उभं करून ठेवतोय. नो बॉल असणार आहे. पंच कळतात की नो बॉल आहे. प्रीमर चेंडू याच्यावरती धावासाठी येणार आहे. 2 तर धावून घेतले तोपर्यंत फेकी म्हणजेच 2+1 टोटल 3 धावा धावफलकावरती ऍड करावे लागतील आणि येणारा चेंडू हा फ्लुइडचा असणार आहे. याची देखील नोंद घ्यायची. या 3 धाव्याने धावफलक पुढे जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 13 धावा. 13 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. आता फ्लुइडचा चेंडू कसा समाचार घेतला जर रोहित सोमर्डेच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. स्ट्रायकिंग झोनवरती फलंदाजी करतोय. ऍज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय. आतापर्यंत कोणती विकेट गमावली नाही या संघानं. फ्लुइडचा चेंडू अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतो. खोलवर टप्प्यामध्ये फेकून लागला होता. याआधी नो स्ट्रायकिंग एंड काय घडणार आहे. आता मात्र पंच पाहतायत बॅटर सेफ असेल. गुड रनिंग बिटवीन दी विकेट आपण पाहतोय. बॅटर सेफ असेल. चितेच्या चपळाईने मात्र धाव कंप्लीट केले कारण की स्ट्राईक स्वतःच ठेवणं महत्वाचं होतं. या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 15-18 वरती जाऊन पोहोचले. यावेळी देखील 2 धावा बनवल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती आणि 17 दिवशी आपण पाहतो आता ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला जातोय. ओव्हर क्रमांक 3 वरती आपण पाहतो गोलंदाज राज येतोय. राजचा खेळ पाहिला. राजच्या खेळाचा विचार केला तर लेदर क्रिकेट एक चांगल्या प्रकारचा खेळ जातात राजच्या माध्यमातून. तोच राज आज पूर्णपणे स्कॉर घेऊन उतरले मैदानाच्या आतमध्ये टीम केदारनाथ 11 डफळवाडी कारण की या हंगामाची सुरुवात दमदार पद्धतीने करायची आहे. या हंगामाची सुरुवात आपण पाहतोय जोरदार पद्धतीने करायची. यासाठी मात्र आपण पाहतोय केदारनाथ 11 डफळवाडी संपूर्णपणे सर्व प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये घेऊन खेळते. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत आपण पाहतो चॅम्पियन ट्रॉफी कोण होणार. या चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता सह्याद्री चषक 2025. कालच्या पहिल्या दिवसामध्ये पाहायला येतं राजधानी 11 पाबळवाडी संघाने फायनल पर्यंत मजल मारले. आजचा दिवस कोणाचा असेल जो मेहनत करेल त्याचा असेल. फटकाटन खेळायच्या नावामध्ये कल्पे सबका कॅच काय घडताना पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. शक्यतो असल्या गोष्टी होत नाहीत परंतु सुरुवात आहे. थोडासा
त्या चुका मात्र आपण पाहतोय घडल्या जाणार आहेत, परंतु या चुकांवरती आपण पाहतोय काम केल्या जाणार, या चुका भरून देखील घेतल्या जातील कल्पेश सप्पायांच्या माध्यमातून. कॅच होत असताना सिंगल रन आहे, स्ट्राईक बोर्ड ठेवते, ही एक महत्वाची बाब असेल टीम इंडिया बॅटिंग संघासाठी. पुन्हा भरपूर टॉस नॉसला डेंजरचा ओव्हर, आता काय घडणार आहे, धाव कंप्लीट केली जाते. एक एक धाव, दोन दोन धावा आता मात्र बनवल्या जातात. सकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेले तर खेळपट्टी थोडीशी ओलावा दिसते खेळपट्टीवरती, या कारणास्तव चेंडू राईज करत नाहीये आणि मैदानी फटके जास्तीचे पाहायला मिळतात टीम इंडिया बॅटिंग संघाच्या माध्यमातून. 2 बॉल कंप्लीट झाले, संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा, 99 ऑन स्कोर बोर्ड. शिवशक्ती मस्कोवाडी विरुद्ध टीम बाल साखळे यानंतर होणारी मॅच असेल. दोन्ही संघाचे संघ कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून घेतले. दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील मैदानावरती उपस्थित राहायचं. राजवरती फटका चढवला, चेंडू पुन्हा धाव्यामध्ये थोडासा वेट करतो, वन बाउन्स गॅदर करतोय, एक धाव दुसऱ्या धावेचा कळवलाय, अक्षय पेलारे धावतोय आणि धाव देखील कंप्लीट होते. या 2 धावेने पुन्हा धाव फरक पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 22 धावा पाहायला मिळते. शिवशक्ती मस्करवाडी विरुद्ध टीम बार साखळे, दोन्ही संघांना विनंती असेल आपण मैदानावरती उपस्थित राहायचं. ओहो, लाजवाब फटका यावी रोहित सोमणेच्या बॅट मधून धावा असणारा पूर्णपणे 6. धमाका येतोय, अगदी सुनिश्चित पाहायला मिळालाय. सरळ हाताने काम बनत नव्हतं, उलट्या हाताने काम बनलं गेलंय आणि या 7 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. आता मात्र लय मध्ये येतोय, आता मात्र आपण पाहतोय लय पकडतो रोहित सोमणे. या 7 धावेने संघाची धावसंख्या 28 आणि ओव्हर मध्ये आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजेच ओव्हरचा खेळ संपला जातोय. आता 100 ओव्हर, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट केला गेलेल्या डफळवाडी संघाकडून कोण असेल जो रोहित सोमणेला उभं करून ठेवू शकतो, जो रोहित सोमणेला खेळू शकतो असा गोलंदाज कोण असणार आहे त्याची चर्चा चालली आता. विनंती करतो केदार दिलेल्या डफळवाडी टीम मीटिंग कोणीही करू नका. क्रमांक 4 वरती आपण पाहतो पाचारण केलं जात आहे. शेवटचा गोलंदाज केदार दिलेल्या डफळवाडी संघाचा आकाश असेल. मैदानाच्या आतमध्ये पाणी किंवा बॅट किंवा कोणताही संदेश घेऊन जात असताना खेळाडू क्रमांक 12 तो मैदानाच्या आतमध्ये जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल पाणी किंवा एखादा संदेश घेऊन याची देखील नोंद घ्या, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. हा चौकार येतोय, अक्षयच्या बॅट मधून चौकार आला आणि या चौकाराची संघाची धावसंख्या 32 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1 बॉल कंप्लीट. अजून देखील आपण पाहतोय येणारे चेंडू कसे फेस केले जाते. स्ट्रायकिंग लाईन वरतून अक्षय, स्ट्रायकिंग वरून रोहित सोमणे. अजून एक फटका. आता मात्र क्षेत्ररक्षण चेंज केलं, डीप वरती क्षेत्ररक्षण पाठवला, तदनंतर फलकावरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग लाईनवरती रोहित सोमणे याच्या बॅट मधून स्विचिंगचा षटकार आला होता. हलक्या हाताने
फक्त दिशा दिली जाते. इनफिल्ड मध्ये कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. डीप वरतून दाबत होतो तोपर्यंत चौकाचा बॉल. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. त्याला माहिती होतं इनफिल्ड मध्ये कोणताही प्लेअर नाहीये. मिड विकेट टीचर मध्ये कोणताही प्लेअर नाहीये. त्या दरम्यान फक्त हलक्या त्याने दिशा दिली बॉटमॅटचा वापर करून त्यानंतर या 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता या 2 धावांनी धावफलक 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 3 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. शिवशक्ती मस्करवाडी आणि भारसाखळे दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी लगेचच यायचंय. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या बाजूला टॉस का बॉस मंच आहे, तिथे मात्र टॉस केला जाईल. कोर कमिटीचे सदस्य त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. विनंती करतो भारसाखळे विरुद्ध शिवशक्ती मस्करवाडी संघ. आता पाहायला गेलं तर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 धावा आणि 37 धावांचं एक माफक आव्हान दिलंय टीम एम्पायर ब्रायटी संघानं केदारनाथ 11 डफळवाडी संघाला. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. सर्वांनी आजच्या दिवसावर सहकार्य करायचं, कारण की आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे, फायनल डे, आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला चॅम्पियन देखील मिळणार आहे. या कारणास्तव थोडंसं सर्वांनी सहकार्य करायचं आहे, वेळेचे सहकार्य करायचं. जरा टीम एम्पायर ब्रायटी संघ लगेच तयार आहे. मैदानाच्या आतमध्ये एंटर देखील करायचं आहे. टीम एम्पायर ब्रायटी संघ विनंती करतो या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ नका घेऊ. कॅप्टन वेलकम सुस्वागतम. टीम एम्पायर ब्रायटी संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर करतो. सर्वांना विनंती असेल थोडंसं वेळेचं सहकार्य असू द्या. आणि कॅप्टन्स टीम शिवशक्ती मस्करवाडी आणि टीम भारसाखळे. फलंदाज देखील पाठवून द्यायचे टीम केदारनाथ 11 डफळवाडी. 4 ओव्हरमध्ये पाहायला गेलं तरी विजयासाठी 37 धावांची गरज असणार आहे. आणि या 37 धावांचं आव्हान घेऊन एक माफक आव्हान आहे, परंतु बॉलिवूड युनिट पाहिल्या टीम एम्पायर ब्रायटी संघाची चर्चा थोड्याच वेळापूर्वी केली होती की दोन्ही संघ मातब्बर संघ, दोन्ही संघ पाहिल्या तर स्ट्रॉंग संघ आहेत. ते सह्याद्री क्रिकेट आशियामधील नामांकित संघ आहेत, म्हणून की काही मॅच मात्र चुरशीची होते. कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर पहिल्या 2 मॅचेस या हाय स्कोरिंग झाल्या होत्या, परंतु आजच्या दिवसामध्ये पहिलीच मॅच आपण पाहतो लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. म्हणजे आजच्या दिवसामध्ये देखील धमाकेदार मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चॅम्पियन ट्रॉफी, सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये बॅटर या केदारनाथ 11 डफळवाडी संघ विनंती करतो आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे, जास्त वेळ नका घेऊ. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये एंटर करते. 37 धावांचा आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये एंटर करते. कल्पेश सप्ताह, आकाश सप्ताह मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज अशी यांची ओळख. दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क करतो कोणता गोलंदाज तयार जो असेल स्ट्रायकर गोलंदाज टीम एम्पायर ब्रायटी संघाचा मिस्टर सागर आपण पाहतो बॉलिंग मार्क करतो तयार होताना पाहायला मिळतोय.
स्टार्टिंग लेन वरती कल्पेश सप्पा, नॉस्टा केला आकाश सप्पा, बॉलिंग मार्क वरती विकेट, सागर देखील तयार होतोय. 4 ओव्हर मध्ये विजयासाठी हवेत धावा 37. कसा पाठलाग केला जाईल या 37 धावांचा, आणि या 37 धावांचा पाठलाग करत असताना पहिला अडथळा लागतो सागर या नावाचा. करा मॅचला सुरुवात. लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट. यानंतर होणारी मॅच शिवशक्ती मस्करवाडी विरुद्ध भारसाखळे संघ. टॉस विन झाली होती टीम भारसाखळे. त्यांनी कळवले की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करतो. तयार राहायचं फिल्डिंग करण्यासाठी टीम भारसाखळे संघ आणि बॅटिंग करण्यासाठी तयार आहे टीम शिवशक्ती मस्करवाडी. खूपच यावेळी नो बॉल येतोय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू डिलिव्हर होतोय, म्हणजे आता पुढचा चेंडू हा फ्रीचा चेंडू असणार आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे. फ्रीच्या चेंडूवरती कल्पेश सप्पा स्टार्टिंग लाईन वरती. कसा हंगाम राहणार आहे कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर दमदार षटकाराने सुरुवात केली होती सागर पवार यांनी. आता कल्पेश सप्पा यांची सुरुवात कशी राहणार आहे हंगामाची हे देखील पाहणं गरजेचं आहे. वाईड बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्राची रन. संघाची धाव संख्या धावफलकावरती कोणताही चेंडू पूर्ण न होता 2 धावा पाहायला मिळतात. फ्रीट मात्र कंटिन्यू राहणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि सर्व क्षेत्ररक्षकांनी याची नोंद घ्यायची की फ्रीट वरती फलंदाज फक्त रनआउट ग्राह्य धरला जाईल, याची देखील नोंद घ्यायची. भारसाखळे संघ विनंती असेल आपण जी स्लिप लावले, जे पडदा लावला त्या पडद्याच्या पाठीमागे उभे राहा. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेल्या मॅचला कोणताही डिस्टर्ब झाला नाही पाहिजे, याची देखील नोंद घ्यायची आहे. ऑफिटचा चेंडू याच्यावरती मात्र आपण पाहतो मेसेज स्ट्रोक अगदी अस्तित्ववरती राबवणारा चेंडू. याच्यावरती फक्त एक सिंगल रन मिळते. आता होतो एक चेंडू पूर्ण आणि संघाची धाव संख्या दाखवतावरती 3 धावा. चौकार येतोय. यावेळी आकाश सप्पा स्टार्टिंग एंड वरती आला, त्याच्या माध्यमातून भूपाळा चेंडू फेस करत असताना चौकार खेचला आणि या चौकारांशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खाला फॉर रिझन. आउटसाइड एज याच्यावरती देखील सिंगल रनचा प्रयत्न. सिंगल रन कंप्लीट देखील केली जाते. आता संघाची धाव संख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतो. संघाची धाव संख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मिडल बॉलवरती षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती धावा बनवले गेले. टीम घेताना दिले पण डफळवाडी संघाच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये टीम्स पाहिजे तर मातब्बर संघ आपणास आमने सामने खेळ करताना पाहायला मिळणार आहेत. सर्व वृत्ती महाराज आपणास आजच्या दिवसामध्ये खेळ करताना पाहायला मिळणार आहे सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील. म्हणजे आजचा दिवस जरूर दमदार असणार आहे या स्पर्धेसाठी. खूप टप्प्याचा चेंडू मिनी अलीकडे बाहेर काढला होता. पुन्हा एकदा आपण पाहतो फायनल रिझन वरती खेळून काढलाय. सिंगल रन येते. सिंगलने मात्र आपण पाहतो धावफलक रूपांतरित होतोय 9 या आकड्यावरती. 4 बॉल कंप्लीट झाले. एक आता शेवटचा चेंडू आपण पाहतो कसा कॅरी करणार आहे सागर हे देखील पाहणे गरजेचे आहे. आकाश वरती सर्वांच्या नजरा त्याच्या बॅट मधून चौकार आला. अजून अशा मात्र ठेवल्या जात आहेत संघाच्या माध्यमातून त्याच्या जवळ. हो शटल खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र आपण पाहतो. शटल झाला परंतु त्याला डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. म्हणजे आता पहिल्या ओव्हरची सांगता होते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धाव संख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले बिनगडी बाद 9 धावा. येणाऱ्या 3 ओव्हर आणि विजयासाठी येणाऱ्या 3 ओव्हर आणि विजयासाठी 28 धावांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये 28 धावा बनवायचे आहेत आणि त्याच दरम्यान ओव्हर क्रमांक 2 वरती आपण पाहतो एक अष्टपैलू खेळाडू नामांकित खेळाडू वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका म्हणजेच रोहित पाहायला मिळतील. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची ओळख मात्र आपण पाहतो गेली 2 वर्षापासून एक प्रामाणिक क्रिकेट असोसिएशन पाटण तालुक्यामधील अवस्थानावरचे क्रिकेट असोसिएशन म्हणून त्या असोसिएशनकडे पाहिलं जातं आणि भरपूर अशी मागणी मात्र आपण पाहतो सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला. हीच आपण पाहतोय महत्वाची बाब असेल संपूर्ण सह्याद्री असोसिएशनसाठी.
पाटण तालुक्यामध्ये आपण पाहतो सर्व संघांना या सेशन मध्ये खेळण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात आणि या सेशन मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघाला अभिमान देखील असावा की आपण सह्याद्री क्रिकेट सेशन मध्ये खेळत आलोय. ओव्हर क्रमांक 2 रोहित सोमळणे समोर कल्पेश सत्ता. म्हणजे आता मोठी बॅटल पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग बॅक करतो रोहित, स्ट्रायकिंग एंड वरतून कल्पेश. या चेंडूवरती अगदी मात्र आपण पाहतोय बोल केला जातोय. पहिल्या मात्र मिळत आहे गोलंदाज रोहित सोमळ्याला. पहा संपूर्ण आपण पाहतो टीम, कारण की हा खेळाडू महत्वाचा होता, या खेळाडूची विकेट महत्वाची होती हे देखील त्यांना माहिती होतं आणि ते करून दाखवले रोहित सोमळेनं. पहिल्या चेंडूवरती कल्पेश सपकाळा माघारी धाडलं जात आहे. 1 विकेट लॉस. टीम केदारनाथ 11 डफळवाडी. ऑन स्कोर बोर्ड रन्स पाहायला गेले तर 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहितच्या पहिल्या चेंडूवरती कल्पेशचा खेळ संपलाय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय सचिन. सचिन आला तदनंतर आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन वरती फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्याचा. एक सिंगल रन बाईच्या स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर दुहेरी आकड्यावरती रूपांतरित होते. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यामध्ये ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी, कारण की एकतर प्रेशर रिलीज तरी केलं जाईल नाहीतर प्रेशर क्रिएट तरी केलं जाईल. ओहो, यावेळी फुलटॉस चेंडू होता परंतु तो सापडला नाहीये. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा मिड विकेट रिझन डीप वरती चेंडू ट्रॅव्हल करतोय. सागर धावत गेलाय, वेगाने धावत गेला, थोडंसं फंबल दरम्यान देखील 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 12 धावा. आता चेंडू पूर्ण होत आहे 4 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 12. एक शेवटचा चेंडू काय होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मिड ऑफ वरती सिंगल रन साठी पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक आता स्वतः जवळ ठेवली जाईल आकाशच्या माध्यमातून. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 13 धावा. एक गडी बाद टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघ. यानंतर होणारी मॅच आहे भारसाकडे संघ. आपण फिल्डिंग साठी तयार राहायचं आहे आणि फलंदाजी करणारी टीम असेल शिवशक्ती मस्करवाडी, याची देखील नोंद घ्या. अनिकेत बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. 3ऱ्या ओव्हर मध्ये अनिकेत तयार झालाय. अनिकेत बॉलिंग मार्क वरतून ओव्हर दी विकेट. समोर आकाश. दोन धावा येत आहेत. अगदी लॉंग ऑन वरतून धावत गेला होता मिड ऑन पर्यंत परंतु पोहोचू शकला नाहीये कारणास्तव या 2 धावा त्याच्या मोबदल्यामध्ये बनल्या जातात. आता या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. ओव्हर बनवावी लागेल. या ओव्हर मध्ये 10 ते 15 धावा कमाल बनवाव्या लागतील. ही देखील मॅचची कहाणी असणार केदारनाथ 11 डफळवाडी संघाकडून. ओव्हर दी विकेट पुन्हा एकदा अनिकेत.
आलाय, अगदी रडार मध्ये आला होता, त्याच्यावरती हल्ला चढवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच कंप्लीट केली जाते. डीप मिड विकेट रिझन वरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात होता, चेंडूवरती नजर जमून होता, त्याने मात्र शेवटपर्यंत कॅच कंप्लीट केली जाते. म्हणजे आकाशचा देखील आता खेळ संपतोय. दोन सलामीवीर आता तंबूच्या आसराला जाऊन शांतपणे बसणार आहेत. येणारा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतो. धावत यायचंय, उमेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. आता थोडीशी मॅच मध्ये रंगत निर्माण होते. टीम एम्पायर धायटी संघ मात्र पाहिलं तर पूर्णपणे जीव पणाला लावून खेळ करते मैदानाच्या आतमध्ये. रोहित सोमर्डेच्या गोलंदाजी नंतर मॅचला मात्र कलाटणी मिळाले, मॅचला मात्र एक टर्निंग पॉइंट मिळाला टीम एम्पायर धायटी संघासाठी. वाईड बॉल येतोय. वाईड बॉल येत असताना पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या एक एक्स्ट्राच्या रनने वरती घेणार आहे, एक्स्ट्राच्या रनने इन्क्रीज होणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर जाऊन पोहोचणार आहे आता 16 धावा. वाईट +1 म्हणजे या 2 धावा देखील आपण धावफलकावरती जोडणार आहोत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या ओव्हर मधील चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 2 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून देखील आपण पाहतोय 19 धावांची गरज असेल. डीप वरती कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, सेफ झोन. आणि यावेळी देखील आपण पाहतो 2 धावा तर कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय, फंबल्स होत आहे. या दरम्यान तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय उमेश आणि सचिनच्या माध्यमातून. यावेळी या 3 धावा येत असताना संघाची धावसंख्या आता 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओव्हर मधील 3 चेंडू कंप्लीट होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. येणारे पुढचे चेंडू खूप महत्त्वाचे असतील या गोलंदाजासाठी देखील आणि टीम एम्पायर धायटी संघासाठी देखील. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. चार बॉल कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. होणारी मॅच असेल शिवशक्ती मस्करवाडी विरुद्ध टीम बारसाकळे. चावी देखील चांगला चेंडू, अगदी कट करतोय चेंडू, चेंडू फिरवतोय, चेंडू वळवतोय, जागेवरतून आपण पाहतोय फलंदाजाला देखील नाचवतोय असा गोलंदाज अनिकेतची आता मात्र ओव्हर संपते. 3 ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 21 पाहायला मिळत आहेत. एक ओव्हर मध्ये विजयासाठी आता 16 धाव्यांची गरज असेल आणि बॉलिंग मार्क वरती आलाय गोलंदाज. लेफ्ट हँड बॉलर आपण पाहतो, डाव्या हाताचा गोलंदाज आहे विलास, बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. समोर मात्र बॅटर असेल उमेश, नॉस्ट्रा केंद्र सचिन पाहायला मिळतोय. येणाऱ्या एक ओव्हर मध्ये बनवायच्या 16 धावा म्हणजे या ओव्हरचा पहिला बॉल मोठा फटका होय. जरूर डगआउट देखील बोलत असेल केदारनाथ 11 डफळवाडी संघाचा पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका येऊ दे तर मॅच मध्ये आम्ही देखील बनवून राहू. होय करेल का उमेश तो कारनामा, करेल का सचिन तो कारनामा, बघूया आपण. यावेळी आता वाईट बॉल येतोय, एक्स्ट्रा रन येणार आहे म्हणजे येणारी एक ओव्हर आणि विजयासाठी 15 धावांची गरज.
फुल टॉस बॉल घेऊन काढला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. दुसऱ्या धावेचा कॉल असणार आहे. 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. खुदून काढला जातोय. मिड विकेटच्या डोक्यावरतून रोहित सोमाने धावत होता. डीफवरती क्षेत्ररक्षक असेल, चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा. आता येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज असेल. म्हणजे हा चेंडू खूप महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. आणि या चेंडूवरती धावा रोखल्या तरी जातील किंवा धावा ठोकल्या तरी जातील. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅच मध्ये इन करू शकते केदारनाथ 11 डफळवाडी संघ. परंतु ते सहजासहजी शक्य नाहीये, कारण मागील 2 चेंडूंचा विचार करायला गेला तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय विलास. आडव्या बॅटीने खेळायचा प्रयत्न. यावेळी मात्र आपण पाहतोय मॅच मात्र मुठीमध्ये पकडून ठेवले विलासच्या माध्यमातून. 2 चेंडू मध्ये विजयासाठी 11 धाव्यांची गरज. फटका तर आलाय. चेंडू बॅटच्या मधोमधून आला आणि यावेळी पार देखील होतोय. म्हणजे आता येणारा 1 बॉल आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. सामना कंपल्सरी चेस राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. नियमावली आहे सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची. सामने कंपल्सरी चेस राहणार आहेत याची देखील नोंद घ्या. म्हणजे 1 बॉल वरती 5 धावा म्हणजे अजून एक दमदार षटकार येणं गरजेचं आहे. करू शकतो, जरूर करू शकतो. सचिन असेल स्ट्रायकिंग एंड वरती. तो मात्र लय मध्ये आलाय. तो मात्र आपण पाहतोय मोठमोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे. काय घडणार आहे, बनू शकतो काय रोजच्या पहिल्या मॅच मध्ये. सचिन स्ट्रायकिंग एंड वरतून सबमरीन डिलिव्हरी. ती मात्र आपण पाहतोय सबमरीन डिलिव्हरी. मॅच फिनिश होते, मॅच विजय होते. अगदी शेवटपर्यंत लढत होता सचिन, परंतु थोडासा मागे पडलाय. वेल प्लेड टीम एम्पायर धायटी आणि वेल प्लेड टीम केदारनाथ 11 डफळवाडी. जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेने. भारत काही संघ विनंती करतो चला या मैदानाच्या आतमध्ये लगेच